मुजरा मार. आबासाहेब, आबासाहेब तुम्ही अस्वस्थ वाटत. काय झालं? काही नाही. आता मग तुमच्या या येर झाल्या काय आरामाच्या समजायच्या का हो? आबासाहेब, दक्षिणेतून आम्ही पुढे निघून आलो, पण तिथे आता बंडावे पोंडावे सुरू झाले. कुणाचा जीव वर आलाय आता? अब्दुल्ला खान. त्या हापशी वेल्लोरचा किल्लेदार. त्यानं बंडाचा पवित्रा घेतलाय अशी खबर आली. कवा आली खबर? आताच. आम्ही तातडीनं फौजाही रवाना केल्या. फौजा रवाना सुद्धा केल्या? हो शंभूराज. त्या अब्दुल्ला खानाने विचारही केला नसेल. तो बेसावध असतानाच त्याच्यावर हल्ला होणार. हे काम एकदम चोख केलं बघा. काम चोख झालं कारण आपण पन्हाळगडावर होतो, म्हणून फौजा पाठवणं इतकं सोपं होतं. मात्र रायगडावर असतो तर विलंब झाला असता. ते बी खरंच आहे म्हणा. दक्षिणेचं राज्य रायगडावरून सांभाळणं आम्हाला तर जरा कठीण दिसतंय. म्हणून पन्हाळगडालाच उपराजधानी करावी का असा विचार सुरू आहे. तख्ताची जागा म्हणून आमच्या मनात जिंजीही आहे. ते झालंच, पर सांभाळायचं कोणी? तुमच्या तोडीचा माणूस पाहिजे तिथं. आमच्या तोडीस तोड असलेल्या माणसासमोर प्रस्ताव ठेवलाय. बघूया. सांगा मला मग. तो पाव तर जाऊन येतो. मामासाहेब, तुम्ही कुठं निघाला? मोहिमे संदर्भात काय असल तर थांबतो, नाहीतर जरा पागात जाऊन येतो. घोडी 2 झेजारली होती, त्यांचा दवापाणी काय झालाय काय बघून येतो. मला स्वस्त बसवत नाही बघा. येत या. बरं, कारकुनाला जरा आत पाठवलं. फ्रेंचांच्या वाटाघाटीचे अधिकार पत्र शंभूराजेंना द्यायचं. एकुजीराजेंनाही खलिता लिहायचं. बर, पाठवतो. मुजरा मुजरा मार. काय चाललंय धाकट्याबाईंचं? आल्या काय? बघितलं कसं? आणि मुळात त्यांचं येणं नेहमीचही नव्हतं. आवेश काही वेगळाच होता. चेहरा तर फुलला होता. काहीतरी बोलायला आल्या होत्या हे नक्की. पण असं का करतील त्या? कधीच तसं केलं नाही, तशा वागल्या नाही. मग की बाळराजेंशी बोलताना त्यांच्या कानावर तर काही केलं नाही ना? कदाचित. आणि म्हणूनच सुनबाईंना सोबत घेऊन आल्या होत्या. हा, आत्ता उलगडा झाला. म्हणजे धाकट्याबाई साहेब शंभूराजांची बाजू लावून धरणार हे तर नक्कीच. पण त्यात सुनबाईंची त्यांना साथ मिळाली तर मग त्यांचं पारडं जड होणार. आणि कदाचित शंभूराजेंना बोलवण्याचा हट्टही धरला जाईल. काय करावं? येसूबाई रायगडावर राहता कामा नये, माहेरी पाठवावं. पण जातील का त्या? मातोश्री मातोश्री मातोश्री, आम्ही भवानी बाळाशी खेळायला जाऊ. त्यांना किती एकटे वाटत असेल ना. किती दिवस झाले त्यांचे आबासाहेब त्यांना दिसले नाहीत. आमचे आबासाहेब आम्हाला दिसले नाहीत ते आम्ही किती बेचैन होतो. त्या तर एवढूशा. मग ते रडतील. जाऊ आम्ही? हो, जा ना. वाह, बाळराजे, काय नामी कल्पना दिलीत. सुनबाई पन्हाळ्यावर जातील आणि भवानी बाळास
त्यांचे आबासाहेबही भेटतील. अगोदरच केवढ्या हळव्या, त्यांचं काळीच सशाच, त्यात त्यांना हे सगळं सहन नाही होत. होय तर बोलायला गेल्या खऱ्या, पण टाळूला जीभ चिकटली ग त्यांची. एक आखरीतच बघा. भावा भावात अशी तेढ निर्माण होणं चांगलं नाही, या विचारानं खरं तर कासावी झाल्या होत्या. सर्व धारात्या, देवानं नाही उजवली त्यांची कूस, नाही दिलं त्यांच्या पोटी मूल, पण मायेचा अखंड झरा दिलाय त्यांना. म्हणून तर सगळ्या लेकरांवर उदंड माया आहे त्यांची. सगळे सुखरूप राहावेत, गुण्या गोविंदाने नांदावेत म्हणून नवस करतात, सायास करतात. घर एका सूत्रात बांधून ठेवायचा केवढा प्रयत्न करतात त्या, पण धारात्या, त्यांच्या डोळ्यात एवढा राग आम्ही पहिल्यांदाच पाहिला ग. आम्ही त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला, पण मग आमच्यावरच चिडल्या. म्हणाल्या आम्ही थोरल्या बाईंशी बोलणार. त्यांचं म्हणणं होतं की युवराजांच्या कपाळी शिक्का मारताय द्रोहाचा, पण बाळराजेंच्या मनात का विष कालवताय, भावा भावात ही तेढ का निर्माण करताय. आधीच आपले बाळराजे केवढे निष्पाप आहेत. सर्व थांबत नाहीत कणभर युवराजांशिवाय. मग त्यांचं मन कलुषित करायचं पाप का करताय थोरल्या मातोश्री. थोरल्या मातोश्रींनी हे करू नये, थांबावं, असं बडबडत होत्या मातोश्री. त्या तिरमिरीतच आम्हाला घेऊन निघाल्या होत्या. आम्ही गेलोही, पण त्यांचा तो सात्विक संताप, थरथरणारं अंग नाही सहन झालं आणि पडल्या बेशुद्ध. पर आता केवढ्याला पडलं हे. त्याग त्यांना चापही विचारता आला नाही ग. केवढ्या भाबड्या त्या, केवढ्या सरळ. खरं सांगू सुनबाई, हाऊसाहेबांच्या माघारी थोरल्या महालाने त्यांची जागा घ्यायला पाहिजे होती, तर तसं नाही झालं. महाराजांनी बोलायचं असतं, पर त्यांच्या माग मोहिमा, गनीम, ह्याक भानगडी. तेच की, आता त्यांना कोण बोलणार. बोलणार याच धाकट्या बाईसाहेब, आणि बोलू देतेच नाही. त्यांचा मानच आहे त्यो. मी फक्त त्यांच्या पाठीशी उभं राहावं. होऊन जाऊ दे एकदा काय तो सोक्ष मोक्ष. नावं ठेवून झाली, निवाडे झाले, समद झालं. आणि आता बाळराजांच्या मनातला दादासाहेबांचा कौतुकाचा मोहर जाळायचा का म्हणतो म्या. हे समजा थांबायलाच पाहिजे. आम्ही वाट बघतोय ती मातोश्री शुद्धीवर येण्याची. म्हणजे तपकी रोडतो आम्ही आणि शिंका तुम्ही. हं? हो, तुमच्या तपकिरीची शिंक नाही, मग कशाची. या अनाजी पंतांनी आठवण काढली असेल ना, त्यांच्या शिंका आहेत या. काहीतरी खबर यायला पाहिजे. पंत कानोसा घ्या आधी आणि मग तपकीर वाढा. नाही, आधी तपकी रोडतो आणि मगच कानोसा घेतो. आजकाल कानोसा घेणं सोपं राहिलेलं नाही. मसलतीचा काही अंदाजच येत नाही. राम राम. पण राम 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 राम. लांबूनच राम राम करताय, थांबायला तयारच नाही. अहो काम आहे ती स्वराज्याची. हा, तुम्हाला स्वराज्याची काळजी.
आम्हालाही स्वराज्याची काळजी आहेच, पण महाराजांची सुद्धा आहे. हा हे मात्र खरंय बघा. पळाला घोडा उडाली धूळ, हा आणि गोड साखरेचा भाव गुळ. बोला बोला सरनोबत गोड बोला. सांगा मसलत. मसलत? कसली मसलत? ते कशाला सांगतील? हा? पूर्वी असं नसायचं. महाराज सगळ्यांना जवळ बसवून मनातलं सांगायचे, सगळ्यांची मसलत असायची. पण आजकाल बघावं तेव्हा बंद दाराआड चर्चा चाललेल्या असतात. हो आम्ही महाराजांचं उजवा हात असताना सुद्धा आम्हाला लांबच धरलंय. तर काय, खासा आणि आम अशी जणू विभागणीच झाली आता. हो पण असं काय बी नसतंय महाराजांचं. 2-2.5-3 वर्षानं लेकरू भेटलंय महाराजांना. भेटू दे की दोघांना एकांतात. हा? बाप लेक भेटले तर तुम्हाला काय त्रास होतोय? त्यातून आपलं शंभूराज भावी छत्रपतीच आहे ती. ते झालं, पण आता झालं नव मग. अहो 4 गोष्टी सांगणार त्यांना फुरसतीतनं. त्यासाठीच तर पन्हाळगडावर आलेत नव महाराज. मग म्हणजे मरणाच्या पलंगावर झोपणाऱ्याला दाराबाहेर ठेवायचं ना? ठेवा, माझं काय बी म्हणणं नाही. नाही नव, नाही नव. मग चला तर जरा पाय मोकळं करू. चला माझ्या संगत. अहो कुठं? अहो चला तर खरं. काय आहे? कामाची माणसं तपकीर ओढत राहिली नव का कर्त्याच्या नाकातनं सटासटा शंका येत्या. हा? शिंका येत्या. चला चला. अहो पण कुठं नेत आहे? अहो सरनोबत खरंच सोपं नव्हतं महाराजांच्या पलंगावर झोपणं. अहो राहू द्यावं तुमचं ते पालाळ. एकदा नाली गंगत आणि दादा बसली सांगत. सोडा आता ते. चला. चुकून का होईना बाळराजेंनी कल्पना तर नामी सुचवली. सुनबाईंना पन्हाळगडावर पाठवायचंय हे तर ठीकच आहे, पण सबब काय शोधावी? राणी साहेब, काय ग, कुठे होतीस 2 दिवस? राणी साहेब, म्या तुम्हाला विचारून गेलते आमच्या देवीला. हो हो, आलं ध्यानात. कोणती देवी ग? शाकंभरी आई. हे काय तुमच्यासाठी कुंकुबी आणले, ठेवू? हो हो, ठेव. जी. कसं पाठवावं सुनबाईंना पन्हाळ्यावर? काय बहाणा सांगावा म्हणजे पटकन तयार होतील? जर तयार झाल्याच तर एकाच दगडात 2 पक्षी मारता येतील. पुतळा राणीसाहेब एकट्या पडतील आणि शंभूराजेही पन्हाळ्यावर अडकतील. पण सुनबाईंना कारण काय सांगावं? राणी साहेब, गडावरच्या पेटेतील सराफ आल्या. पाठवून दे. जी. आपल्या आदेशानुसार सूर्यमाळ तयार करण्यात आली आहे बाळराजांसाठी. आमच्या शंभूराजेंच्या गळ्यात असते अगदी तशीच माळ आहे ना ही? हो राणी साहेब, ती सूर्यमाळ सुद्धा आमच्याच पिढीवर घडवली आहे. ठीक. तुम्ही आता अनाजी पंतांकडे जा, पावती करा, आम्ही त्याचा निरोप पाठवतो. जी. आणखी एक राणी साहेब, आमच्याकडे देवीचं मुकुट आहे नक्षीदार. तुर्तास काही नको. तुमची लेकरं स्वराज्यात सुखरूप आली. कधी नवस बोललात तर अर्पण करायला चांगलं आहे, बघा तरी. दाखवा. मातोश्री, दारात द्या. मातोश्री, बरं वाटतंय ना आता? या
सावकाश. मातोश्री हे मनुक्याचं पाणी घ्या. वैद्यराज म्हणाले या पाण्याने तकवा ये. घ्या. वैद्यराज म्हणजे म्हणजे हे पाणी आधी घ्या, मग आम्ही तुम्हाला सगळं सांगतो. मातोश्री सावकाश. पुरे आम्हाला सांगा आधी, आम्हाला झालंय काय? मातोश्री, तुम्हाला राग अनावर झाला आणि मग मूर्छा आली. आम्हाला सहन झालं नाही. सुनबाई, छत्रपतींच्या घरात हल्ली राजकारण सुरू झालंय, पण त्यात बाळराजांचं निर्मळ मन कशासाठी ओढायचं? बरं दिसतं काय? आणि काय साधणार आहोत आपण? मातोश्री, मातोश्री, सुनबाई, आमच्या पोटी मूल निपजलं नाही. तुम्ही आमची लेक झाला. शंभू बाळ आमचं मूल झाले. आमची कूस भरले तुम्ही दोघांनी. आमच्या आईपणाला तृप्त केलं. आम्ही धन्य झालो. राणीसाहेब, रडू नका. अव छत्रपतींची बायको रडायला लागली तर मग आमच्या सारख्याने काय करायचं? आम्ही आत आलं तर चालेल ना? श्री, अहो असं काय विचारताय? या ना. कशा आहेत? अहो असू द्या असू द्या. कशा आहात? बऱ्या आहात ना? जी. आम्ही काळजीत. म्हटलं काय झालं काय नाही. आमच्या महाली आलात आणि बाळराजे म्हणून बेशुद्ध पडला. बाळराजेंनी काही आगळीक केली का? सांगा. दिलेर खानाच्या छावणीतून शंभूराजे निसटले आणि राणूबाईंचा मेणा दस्त झाला. हे बातमी कळताच आमचा जीव काही थाऱ्यावर राहिला नव्हता. आम्ही देवीला नवस बोललो होतो, आमची दोन्ही लेकरं सुखरूप येऊ दे म्हणून. देवीनं आमचं ऐकलं. राणूबाई आल्या, त्या सासरीही गेल्या. शंभूराजे आणि महाराजांची भेटही झाली. आमचा नवस पूर्ण झाला म्हणून आम्ही देवीची ओटी भरली, पूजा केली. भवानी बाळांना अंगारा प्रसाद देऊन बाळराजेंना देण्यासाठी तुमच्या महाली आलो होतो. इतकंच ना? इतकंच नाही मग देवीने आमचे डोळे आणि कान उघडले. स्वराज्यात जे ऐकू येऊ नये असं वाटत होतं ते ऐकावं लागलं. काय ऐकलं? तुमच्या मनातला सावत्रपणा,